आज मी तुम्हाला माझ्या एका क्लायंटची स्टोरी सांगते। काही 10-15 दिवसाआधी मला एक मेसेज आलेला। ते मला बोलतात, आकांक्षा मी कोल्हापूरचा आहे, पण मला दुबईमध्ये एक प्रॉपर्टी घ्यायची आहे, पण माझी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून मला कमी अमाउंट इन्व्हेस्ट करायचं आहे। तर मी त्यांना घेऊन दिलं एक 1 बेडरूम अपार्टमेंट, ज्याचं प्राइस आहे 2,60,00,000। आज त्याच प्रॉपर्टीचं टोकन अमाउंट मी पे करायला सेल्स गॅलरीमध्ये आलेली। आता हे टोकन अमाउंट पे केल्यानंतर त्यांना 20% बुकिंग अमाउंट पे करावं लागणार, जे की 20 ते 25 दिवसाचा टाइम भेटणार। हे पे केल्यानंतर बाकीचे 30% पे करायला त्यांना 3 वर्षाचा टाइम भेटणार आहे। म्हणजे प्रॉपर्टी रेडी होण्यापर्यंत ते फक्त 50% पेमेंट करणार, बाकीचे 50% ते मॉर्गेज सुद्धा घेऊ शकतात। प्रॉपर्टी रेडी होईपर्यंत त्यांनी केला फक्त 50%चा पेमेंट, जे की होतात 1,30,00,000। आता इयर ऑन इयर जर 10%चं अप्रिसिएशन पकडलं तर 3 वर्षानंतर त्यांना 30%चं अप्रिसिएशन भेटेल, जे की होतात 78,00,000। त्यांनी इन्व्हेस्ट केलेले 1,30,00,000, इन्व्हेस्टमेंटचं प्रॉफिट आहे 78,00,000, म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी झाली 60%। दुसरं म्हटलं की जर प्रॉपर्टीला त्यांनी रेंटवर टाकलं तर त्याचं रेंट वर्षाचं येईल 22,00,000चं। त्यांनी इन्व्हेस्ट केलेले 2,60,00,000, रेंटल येत आहे 22,00,000चं, म्हणजे ROI झालं 8.5%चं। असंच लोक दुबईमध्ये इन्व्हेस्ट करतायत, टॅक्सनी वाचतायत, त्यांची प्रॉपर्टी अप्रिशिएट होते आणि चांगले रिटर्न्स पण भेटतायत। तर मला तुम्ही सांगा की तुम्ही तुमची दुबई इन्व्हेस्टमेंट जर्नी कधी स्टार्ट करणार आहे।